महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ केंद्र क्रमांक 6233 या केंद्रामार्फत मी सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आज आपण इथे समाजशास्त्र अधिष्ठान अभ्यासक्रम याचे दुसरं लेक्चर सुरू करत आहोत. यामध्ये आपण इतिहासाची साधने पाहणार आहोत. इतिहास हे एक समाजशास्त्र असल्यामुळे त्या शास्त्राच्या अभ्यासाची प्रतिपादनाची एक सर्वसंमत अशी पद्धत असते. इतिहासाची साधने प्रामुख्याने दोन प्रकारची असतात. पहिला प्रकार वस्तू साधनांचा, ज्याला पुरातत्वीय साधने म्हणतात, तर दुसरा प्रकार आहे लिखित साधनांचा, ज्याला पुरातनीय साधने असं म्हणतात. मात्र लक्षावधी वर्षापूर्वीच्या कालखंडातही ते उपलब्ध होतात. ही लक्षावधी पूर्वीकडची पुरातत्वीय साधने मुख्यतः अस्थि अवशेषांच्या आणि स्वरूपातली असतात. हे अवशेष उत्खननातून उपलब्ध होत असतात. कालमापन पद्धतीमध्ये कार्बन 14 या पद्धतीबरोबरच आणखी काही शास्त्रीय पद्धती आहेत ज्यांचा येथे केवळ उल्लेख केलाच पाहिजे. त्या पद्धती म्हणजे पोटॅशियम अर्गॉन पद्धती होय आणि डॉक्टर वॉल्स्टन यांनी शोधलेली तत्पदीपन पद्धती, पुराचुंबकीय कालमापन पद्धती, विभंजन तेजोरेषा पद्धती, फ्ल्युरिन टेस्ट पद्धती इत्यादी आहेत. या सर्व पद्धती देखील वेगवेगळ्या पातळीवरती मोठ्या प्रमाणावरती इतिहासाच्या साधनांसाठी वापरली जात असतात. त्याचप्रमाणे आणखीन इतिहासाचे आणखीन साधने आहेत. त्याला आपण लिखित साधने आणि अलिखित साधने असं म्हणू शकतो. लिखित साधनांमध्ये धार्मिक ग्रंथ, त्याच्यामध्ये स्थान महात्म्य असतात, चरित्रे असतात, आत्मचरित्रे असतात, कागदपत्रे असतात, ती शासकीय असतात, खाजगी असतात किंवा पत्रव्यवहार असतो. त्याचप्रमाणे प्रवास वर्णन असतात, परकीय इतिवृत्ते असतात, अन्य वर्णनात्मक निवेदने असतात. त्यामध्ये नाटक, कथा, कादंबरी, बकरी, तवारिया, पुरिणी आणि कुळकरी इत्यादी असतात. तसेच अलिखित किंवा भौतिक जी साधने असतात त्यांच्यामध्ये दंतकथा असतात, त्याच्यामध्ये मौखिक स्वरूपाच्या दंतकथा असतात. त्याचप्रमाणे शिलालेख किंवा ताम्रपट्ट असतात, नाणी असतात, शिक्के असतात, धातूंच्या वस्तू असतात. तसेच अनेक स्थापत्य स्मारके असतात, शिल्पकालीन अवशेष असतात, त्यामध्ये मूर्ती असतात, त्यामध्ये दगडी स्वरूपाचे असतात. त्याचप्रमाणे उत्खननीय वस्तू असतात, त्याच्यामध्ये जीवाश्म, मणी, अवजारे, गळीत धान्य, मातीची खापरं किंवा विविध अजून अशा अनेक स्वरूपाचे इथे साधने आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतात. ही हस्तकला ही काय असतात, अत्यंत दुर्मिळ असा पुरावे असतात आणि हे आपल्याला कुठे देतात, पुराभिलेखन संग्रहात ही सुरक्षित ठेवलेली दिसून येतात. त्याच्यानंतर आपण पाहूया की मध्यकालीन ऐतिहासिक साधने कोणकोणती. तर मध्यकालीन ऐतिहासिक जी साधने होते त्याच्यामध्ये समकालीन कागदपत्रे होती. समकालीन कागदपत्रामध्ये बातमीपत्र, कागदपत्रे, आत्मवृत्त किंवा अखबार याच्यासारखे असतात. त्याच्याबरोबर सगळ्यात सरकारी कागदपत्रे असतात, पत्रव्यवहार असतो, जमा खर्च असतो, बकरी असतात. ह्याच्यामध्ये देखील विविध प्रकारचे आपल्याला घटक दिसून येतात. जसं की सरकारी कागदपत्रामध्ये दस्तऐवज असतात, मजूर असतो, करिणे असतात. पत्रव्यवहारमध्ये शासकीय असतो, खाजगी असतो. राजकीय कारभारासंदर्भात देखील आपल्याला तिथे कागदपत्रे ही मोठ्या प्रमाणात दिसून येतात. त्याच्यामुळे जमा खर्च याच्यामध्ये शासकीय व खाजगी स्वरूपाचा जमा खर्च आपल्याला दिसून येतो. आता आपण इथे प्रत्यक्षपणे इतिहासाचे साधनांचे प्रकार कोणते कोणते ते पाहूया. तसं इतिहासाच्या साधनांचे दोन गटात वर्गीकरण करतो. पहिलं म्हणजे प्रथम दर्जाची साधने आणि दुसरं म्हणजे द्वितीय दर्जाची साधने. तर प्रथम दर्जामध्ये काय दिसतं की प्रत्यक्ष घटना घडत असताना जे पुरावे घटनास्थळी उपस्थित असतात, म्हणजे गतकाळातल्या प्रसंगाचे प्रत्यक्ष साक्षीदार असतात, घटनेच्या काळातले ज्यांचे अस्तित्व निर्विवाद सिद्ध असते, ही अशी साधने प्रथम दर्जाची साधने मानली जातात. म्हणजे ह्याच्यामध्ये काय दिसून येतं की जिथे प्रत्यक्ष, आता इथे आपण उदाहरणार्थ कसं बघू शकतो की पुरातत्वीय साधनांपैकी शिलालेख हा प्रत्यक्षदर्शी पुरावा असतो. आजही इमारतीच्या उद्घाटना प्रसंगी किंवा एखाद्या शिलान्यास प्रसंगी आपण काय करतो, तिथे एक तपशील नोंद हा एका दगडावरती केलेला असतो. ही साधने पुरातत्वीय प्रकारातील आणि पुराभिलेखन प्रकारातली असतात. न्यायालयीन प्रक्रियेत जसे प्रत्यक्ष साक्षीदाराच्या साक्षीला अनन्य महत्त्व असते, तसेच ते इतिहास संशोधनातही असते. समकालीन पुरावे म्हणून असे साधन प्रथम दर्जाचे साधन मानले जाते. साधन हे मानले जाते. आता आपण दुय्यम साधने कोणकोणती आहेत ते पाहूया. तर समकालीन असे प्रथम दर्जाचे साधने उपलब्ध नसेल तेव्हा दुय्यम दर्जाच्या साधनाला
महत्व येते, कारण त्या साधनातूनच प्रथमतः सविस्तर माहिती ज्ञान होत असते. आता ह्याच्यामध्ये आपण उदाहरण म्हणून पाहू शकतो की एक समकालीन साधन, आपण एखादे वाङ्मय असते किंवा एखादे लोककथा असते, एखादी दंतकथा असते, त्याच्यामध्ये काही गोष्टी लिहून ठेवलेल्या असतात, तर त्या आपल्याला जेव्हा त्या एखाद्या ठिकाणाचा अभ्यास करायचा असतो, आपण इथं पाहू की शिवशाही काळातील इतिहासाचा अभ्यास करायचा असतो, तेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मूळ कागदपत्र जो आहे तो तसाच्या तसा लिहून ठेवलेला आहे, त्याचा आपण अभ्यास हा करू शकतो. अशा स्वरूपाची जी कागदपत्रे असतात त्याला आपण दुय्यम साधने असं म्हणू शकतो. तात्पर्य काय की दुय्यम दर्जाची साधने देखील इतिहासाचा महत्वपूर्ण पुरावा असतो, त्यातूनही अनेक गोष्टींचा उलगडा हा होत असतो. दुय्यम दर्जाची साधने वापरताना त्यांची चिकित्सा करणे हे आवश्यक असते, हे मात्र खरे आहे. पुढचा आहे इतिहासाच्या साधनांचे बदलते स्वरूप. इतिहासाची साधने ही कालानुरूप सतत बदलत गेलेली आहेत. लक्षावधी वर्षापूर्वीच्या रानटी अवस्थेतल्या माणसाजवळ दगडी हत्यारे होती, अवजारे होते आणि फार फार तर दगडी वाडग्याशिवाय काहीच नव्हतं. साहजिकच इतिहासपूर्व काळातील मानवी जीवनाची वाटचाल शोधताना दगडी पुरावे आणि अस्थी अवशेष प्राप्त होतात. कालांतराने समाज संघटित झाला. सुसंस्कृत अशा समाज जीवनाचे असंख्य पुरावे उत्खननातून उपलब्ध होऊ लागले. त्यामुळे काय झालं की मध्ययुगात इतिहासाच्या साधनांचे स्वरूप हे काय झाले बदलत गेले. शिलालेख, ताम्रपट्ट सापडतात, परंतु त्याचे प्रमाण अतिशय कमी स्वरूपात झालेले दिसून येते. आधुनिक काळात इतिहासाच्या साधनांचे स्वरूप बदलले असले तरी प्रिंटिंग प्रेसचा वापर सुरू झाल्यामुळे वृत्तपत्रे निघाली. वृत्तपत्रे ही आधुनिक इतिहासाचे जरी दुय्यम साधन असले तरी ते आधुनिक इतिहासाचे महत्वाचे साधन हे मानले गेलेले आहे. तसेच टंकलेखन यंत्राचा देखील वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला, त्यामुळे हस्तलिखित कागदांबरोबरच छापील टंकलिखीचे गॅजेट देखील सापडू लागलेले आहे. आता आपल्याला इथे तात्पर्य काय सांगता येईल की कालानुरूप इतिहासाच्या साधनाचे स्वरूप जरी बदलत गेले असले तरी देखील नवनवीन प्रकारची साधने वापरात येतच राहत होती. त्यामुळे जुनी साधनं, इतिहासाची साधने काही प्रमाणात राहतातच. आधुनिक काळातही ताम्रपट्ट दिले जातात, पण ते प्राचीन काळातल्या सारखे दानपत्र म्हणून नव्हे तर गौरवपत्र म्हणून स्वातंत्र्य सैनिकांना असे ताम्रपट्ट दिले गेले. भविष्यात ही ताम्रपट्टे इतिहासाची साधनेच ठरणार असं दिसून येतं. आता पुढचा घटक आपण पाहूया, वस्तू संग्रहालये व संशोधन संस्था. तर वस्तू संग्रहालय व संशोधन संस्था याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं तर अनेक लोकांना जुन्या पुराण्या वस्तूंचा संग्रह करण्याचा काय असतो, हौस असते. कोणाला नाण्यांचा तर कोणाला पोस्टाचा तिकिटांचा संग्रह करणे आवडते. ही आवड हा छंद खरे तर इतिहासाच्या अभ्यासाला पोषक असा छंद आहे. या आवडीतून आपण इतिहासाचे संशोधन करणाऱ्या आणि पुराव्यांची छाननी, चिकित्सा करीत त्या आधारे इतिहासाची मांडणी करणाऱ्या ज्या संस्था असतात त्यांना इतिहास संशोधन संस्था असं म्हटलं जातं. इतिहासाचे संशोधन करणाऱ्या आणि पुराव्याची छाननी, चिकित्सा करीत असलेल्या आधारे इतिहासाची मांडणी करणाऱ्या ज्या संस्था असतात त्यांना आपण इतिहास संशोधन असे म्हणत असतो. आता त्याच्यामध्ये कोणकोणते घटक असतात आणि अशा कुठल्या संस्था आहेत किंवा अशा कुठली ठिकाणं आहेत जिथेही इतिहास संशोधन किंवा वस्तू संग्रहालय आपल्याला आढळून येते. पहिलं उदाहरण वस्तू संग्रहालय. इतिहासाच्या पाऊलखुणा असलेले हे पुरावे महाराष्ट्रातील अनेक शहरातून संग्रहित करण्यात आले आहेत. असा हा संग्रह करणे हा मानवी स्वभाव असून जगातल्या निरनिराळ्या देशातूनही अशी संग्रह वृत्ती आढळते. ऐतिहासिक वस्तूच्या या संग्रहांचे आणि त्यांच्या प्रदर्शनाचे स्वतंत्र असे शास्त्रच विकसित झाले असून या शास्त्राला वस्तू संग्रहालय शास्त्र असे म्हणतात. या शास्त्रातील तज्ञ मंडळी वस्तू संग्रहालयाची देखरेख करत असतात. आता आपण इथे उदाहरणादाखल कुठले घेऊ शकतो की ग्रंथ, हस्तलिखितांचा किंवा दफ्तरखान्यांचा, पत्रव्यवहाराचा, तवारिखा, करिणे यांचा संग्रह असतो. आपण उदाहरणार्थ आता बघूया की मुंबईमध्ये एल्फिन्स्टन कॉलेज इमारतीच्या तळमजल्यावर महाराष्ट्र राज्य पुराविभागालेखाचे प्रचंड ग्रंथालय आहे. त्याशिवाय पुण्यामध्ये अभिलेखागार पेशवे दफ्तर नावाचे प्रचंड संग्रहालय आपल्याला इथे दिसून येते. दुसरा आहे पुराभिलेख. पुराभिलेख संस्था म्हणजे काय, पुराभिलेख संग्रह संकलित करणाऱ्या वस्तू संग्रहालयांतून पुराभिलेखित संशोधन करणाऱ्या संस्थाही कार्यरत आहेत. किंबहुना प्रथम अशा संशोधन संस्था अस्तित्वात आल्या व त्या अनुषंगाने पुराभिलेखीय संग्रह संकलित झाले. अशा संस्थांमधून वार्षिक अधिवेशनांच्या
माध्यमातून, मासिक आणि पक्षीय सभेतून कागदपत्रांवर आधारित शोध निबंधाचे सादरीकरण किंवा चर्चा ह्या सतत होत राहतात. अशी परंपरा पुण्याच्या भारत इतिहास संशोधन मंडळात देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती दिसून येते. पुढचा घटक आहे पुरातत्वीय संस्था. वैयक्तिक पातळीवर कागदपत्रांचा शोध घेणे तसेच तुलनात्मक दृष्ट्या सहज साध्य काम करणाऱ्या काही व्यक्ती आढळतात. केंद्र सरकारचा पुरातत्वीय सर्वेक्षण विभाग आणि महाराष्ट्राचे पुरातत्वीय संचालनालय हे पुरातत्वीय क्षेत्रात कार्यरत असलेले महत्वपूर्ण घटक आपल्याला इथे दिसून येतात. लेण्यांचे, मंदिरांचे, किल्ल्यांचे, मशिदींचे संरक्षण करण्याचे उत्तरदायित्व वरील कार्यालयांकडे असते. पुरातत्वीय सर्वेक्षण विभाग तर सतत उत्खननाच्या माध्यमातून साधनांचा शोध हा सतत घेत असतो. अलीकडेच घेतलेला द्वारकेचा शोध हा त्याच प्रयत्नांचे फलित आपल्याला दिसून येते. पुढचा भाग आहे इतिहास संशोधनाची व्यासपीठे. 20व्या शतकात सुरुवातीच्या दशकामध्ये इंडियन हिस्ट्री काँग्रेस या नावाची संघटना अस्तित्वात आली. दरवर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात 3 दिवसीय अधिवेशन भरवण्याचा परिपाठ पडतात आणि तो आजही चालू आहे. इतिहास संशोधनाचा कस तपासला जातो तो या व्यासपीठावरूनच इतिहास संशोधनाचा कस हा तपासला जात असतो. इतिहास परिषदेच्या या अधिवेशना व्यतिरिक्त इतिहास संशोधन पत्रिकेच्या रूपाने आणखी एक व्यासपीठ असते. राष्ट्रीय पातळीवरच्या अशा काही ख्यातकीर्त संशोधन पत्रिका आहेत की ज्या पत्रिकांमध्ये देखील लेखांना संशोधनांना मान्यता आपल्याला मिळाली दिसून येते. त्याचप्रमाणे राज्य पातळीवर महाराष्ट्र इतिहास परिषद आणि विभागीय पातळीवर मराठवाडा इतिहास परिषद, खानदेश इतिहास परिषद, विदर्भ इतिहास परिषद यांसारखी देखील काही व्यासपीठे कार्यान्वित असल्याचे आपल्याला दिसून येत असते. पुढचा आहे वर्णनपर संकल्पना. इतिहास हे एक समाजशास्त्र असल्यामुळे समाजातील निरनिराळ्या घटकांच्या अभ्यासाचा अंतर्भाव इतिहासात हा होत असतो. मतकालीन वाटचालीचे वर्णन करताना अनेक शब्द संकल्पनांचे रूप धारण करतात. समाजाच्या वाटचालीत आपला प्रभाव प्रस्थापित करणारा हा एक अभिजन वर्ग निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. आता आपण इतिहासातील काही प्रमुख अशा संकल्पना पाहूया किंवा त्याच्या संज्ञा पाहूया. प्रत्येक शास्त्राची स्वतंत्र अशी एक भाषा असते. ही भाषा प्रामुख्याने काही विशिष्ट संकल्पनांवर आणि संज्ञांवर आधारित असते. काही विशिष्ट संकल्पनांवर आणि संज्ञांवर आधारित असलेल्या अशा संकल्पना किंवा संज्ञा सोडल्या तर त्या शास्त्रात वापरली जाणारी भाषा ही सर्वसामान्यांचीच भाषा आपल्याला असल्याचे जाणून येते. इतिहास हा देखील एक सामाजिक शास्त्र आहे. साहजिकच या शास्त्रातही काही शब्द, संकल्पना, संज्ञा विशिष्ट अर्थानेच वापरल्या जातात. इतरत्र त्या अर्थाने वापरल्या जातात असे नव्हे. कालगणनेच्या संदर्भात युग, कालखंड, शतक, दशक, सहस्र, शतकाचा पूर्वार्ध, उत्तरार्ध असे शब्दप्रयोग इतिहासात सर्रासपणे केले जातात. शक, विक्रम संवत, इसवी सन पूर्व, हिजरी, फसली अशा संज्ञाही इतिहासात वापरात असतात. या सर्वांचा अर्थ आपल्याला जाणून घ्यायचा आहे. पहिला आपण पाहूया कालगणना. कालगणनेमुळे खरं तर गतकाळातील घटनांचा नेमका अर्थ प्राप्त होतो. साहित्यिक, अभिव्यक्ती आणि इतिहासात यांतील भेद अधिक स्पष्ट होतो. त्या काळाच्या नेमक्या उपयोगामुळे फार वर्षापूर्वी या वाक्याने एखाद्या काल्पनिक कथेचा प्रारंभ होतो. तर इतिहासात फार वर्षापूर्वीचा नेमका संदर्भ म्हणजे नेमके केव्हा, कोणत्या वर्षी, दिवशी हे अभिप्रेत असते. भौतिक जगाच्या वाटचालीतील काही घटना, प्रसंग चिरस्मरणीय ठरते. मानवी समाज मनाने ते प्रसंग आपल्या स्मृतीत शेकडो वर्ष जोपासले व त्यावरून त्यांनी कालमापन, कालगणना सुरू केली. ही प्रक्रिया देखील जगातल्या संस्कृतीत घडण करून आलेली आहे. आता आपण इथे एखादं उदाहरण खातर बघूया की अगदी पूर्वीचा माणूस हा रानटी अवस्थेत राहत होता. त्याच्यामुळे त्याचं बालपण म्हणा, प्रौढपण म्हणा, मरण म्हणजे त्यांना बालपण, प्रौढपण, म्हातारपण आणि मरण ह्याच अवस्था होत्या. पण जसं जसं काळ बदलत गेलं तसं त्या आपल्याला प्रकार हे बदल झालेले दिसण्यात. त्यालाच आपण काळ म्हणतो. त्याचप्रमाणे आपण बघूया की एखादं छोटं रोपटं, मग त्याचं झाड, मग त्याचं प्रचंड वृक्ष अशी आपल्याला जी प्रक्रिया दिसून येते त्यालाच आपण कालगणना असे म्हणू शकतो किंवा काळानुसार होणारा बदल असं म्हणू शकतो. पुढचं आहे कालखंडानुकरण.
लक्षावधी वर्षाच्या वाटचालीत असे काही प्रसंग आले, घटना घडल्या, वैचारिक स्फुल्लिंगे खुलली आणि नवीन संकल्पना मानवी मनात आली, की ज्यामुळे मानवाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडला. जीवनाचे स्वरूपच बदलले. दुसऱ्या शब्दात सांगायचं झाले तर नवयुग अवतरले, नवा कालखंड सुरू झाला. नवे युग अवतरले, नवा कालखंड सुरू झाला. मानवी जीवनाच्या ऐतिहासिक कालखंडाची वाटचाल या टप्प्यावर सुरू होते. इतिहास पूर्व कालखंड म्हणजे हा पाषाण युग, ताम्र पाषाण युग, लोहयुग, यानंतर ऐतिहासिक कालखंड सुरू होतो. ऐतिहासिक कालखंडाच्या वाटचालीतील पहिला टप्पा म्हणजे प्राचीन काळ, दुसरा टप्पा म्हणजे मध्ययुगीन काळ आणि तिसरा टप्पा म्हणजे आधुनिक काळ असे आपल्याला म्हणता येऊ शकतो. पुढचं आहे पुढचं आणि तिसरं म्हणजे कालगणना पद्धती. कालगणना पद्धती म्हणजे काय तर आपण पाहूया की दिवस, आठवडा, महिना, वर्ष आणि शतके नव्हे तर आता सहज या शब्दामधून आपण कालगणना करीत असतो. आठवड्याच्या 7 दिवसात आणि वर्षाच्या 12 महिन्यांना नावे दिलेली आहेत. इंग्रजी भाषेतील नावे ही ख्रिस्त कालगणनेवर आधारित आहेत. येशू ख्रिस्ताचा जन्म ही या भौतिक जगातील ख्रिस्त धर्मियांच्या दृष्टीने सर्वात महत्वाची गणना आपण असे म्हणू शकतो. तसेच शालिवाहन शक कालगणना गेल्या जवळजवळ 2000 वर्षापासून आपल्या देशात प्रचलित असलेले आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे विक्रम संवत ही कालगणना देखील आपल्याला उज्जैनच्या विक्रमादित्य या नृपतीच्या नावे इसवी सन पूर्व 58 मध्ये सुरू झाल्याचे आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे हिजरी कालगणना देखील प्रथम मध्य आशियात रूढ झालेली आपल्याला मोठ्या प्रमाणावरती दिसून येते. अशा प्रकारे कालगणना पद्धती या आपण प्रत्येक व्यक्तीनुसार म्हणू किंवा प्रत्येक घटकानुसार म्हणू किंवा प्रत्येक समाजानुसार म्हणू ही वेगवेगळी आपल्याला दिसून येत असते. पुढचं आहे परिवर्तन प्रक्रिया. तर परिवर्तन प्रक्रिया म्हणजे काय तर इतिहासातल्या काही संकल्पना आणि संज्ञा परिवर्तन प्रक्रियेशी संबंधित आहेत. कालगणनेवर आधारित परंतु परिवर्तन प्रक्रिया सूचित करणाऱ्या संकल्पना सामान्यतः दशकाचा, शतकाचा किंवा सहस्त्रकाचा विचार स्पष्ट करत असतात. विकास पर्व यासारख्या आणखी काही संकल्पना आपण सर्रासपणे वापरत असतो. विकसित, विकसनशील असेही शब्द आपण वापरत असतो. जीवन हा सतत खळखळणारा एक प्रवाह आहे. यात चढ उतार आहे, प्रगती आहे, अधोगती आहे, स्थिती आहे, परिवर्तन आहे. परिवर्तनाचा एखादा कालखंड आपली स्वतःची अशी वेगळी ओळख करून घेऊन तो त्याला आपण पर्व असे म्हणू शकतो. त्याचप्रमाणे ह्याच्यातून तात्पर्य असं सांगता येईल की शतक, दशक, पूर्वार्ध, उत्तरार्ध, पूर्व, क्रांती, उत्क्रांती हे नुसते शब्द नाहीत तर एक विशिष्ट अर्थ असलेल्या या संकल्पना आहेत, ज्या समाजशास्त्रीय संज्ञा किंवा संकल्पना आपण असं म्हणू शकतो. पुढचा आहे अर्थ निर्णय. इतिहास म्हणजे हे असे घडले असे सांगणारे शास्त्र जरी असले तरी नुसते वर्णनात्मक असे या विषयाचे स्वरूप नाही. तर गतकालीन वाटचाल कशी घडली हे समजून घेताना अनेकदा अनेक गोष्टींचे, पैलूंचे विश्लेषण करावे लागते. अर्थात अर्थ, गुणार्थ, मथितार्थ शोधावा लागतो. गतकालीन वाटचालीचे सापडलेले पुरावे तपासावे लागतात. गांभीर्याने त्यांची चिकित्सा करावी लागते. यासारखे घटक आपल्याला इथे आपण अभ्यासलेले आहेत. तर आपण ह्या पूर्ण पहिल्या धड्यामध्ये एकूण कोणते कोणते घटक पाहिलेले आहे. आपला पहिला धडा हा इतिहासाशी संबंधित आहे आणि इतिहास स्वरूप आणि व्याप्ती पाहिलं. तर त्याच्यामध्ये इतिहास म्हणजे काय तर मानवी जीवनाची समग्र वाटचाल म्हणजे इतिहास. त्याचप्रमाणे पुरातत्वीय साधने म्हणजे काय, अस्थि किंवा अवशेष, दगडी हत्यारे यांसारखे वस्तूचे साधनांद्वारे उपलब्ध असणारी इतिहासाची साधने म्हणजे पुरातत्वीय साधने असं म्हणू शकतो. पुढचं आहे पुराभिलेखीय साधने. त्याच्यात कालपत्रांवर किंवा कागदांवर नोंदविला गेलेला पुरावा ज्यांचा इतिहासाची साधने म्हणून मोठ्या प्रमाणावरती आपण वापर होतो असं पाहतो. जसं काही मंदिर व मठामध्ये काही ही कागदपत्रे आपण बघू शकतो. दुसरं आहे प्रथम दर्जाची साधने. त्याच्यामध्ये प्रत्यक्ष घटना घडत असताना जी साधने किंवा पुरावे उपलब्ध असतात ती साधने म्हणजे प्रथम दर्जाची साधने. उदाहरणार्थ शिलालेख असं आपण म्हणू शकतो. तर दुय्यम दर्जाची साधने म्हणजे घटना घडून गेल्यानंतर त्या घटनाविषयी कोणीतरी केलेला जो नोंद असतो किंवा लेख असतो किंवा पत्र वगैरे असतात त्याला आपण दुय्यम दर्जाची साधने असं म्हणू शकतो.
पुढचा आहे वस्तू संग्रहालय. ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह, त्यांची जपणूक करणारे अभ्यासासाठी अशा साधनांची उपलब्धता करून देणारी संग्रहालय याला वस्तू संग्रहालय असं म्हणतात. प्राचीन काळ, तर इसवी सनाच्या 12व्या शतकापर्यंतचा काळ म्हणजे प्राचीन काळ आहे. मध्ययुगीन काळ म्हणजे काय? प्राचीन काळानंतरचं युग किंवा काळ म्हणजे मध्ययुगीन काळ आहे. युग म्हणजे काय? तर गतकालीन वाटचालींचा स्थिरावलेला कालखंड किंवा परिस्थितीचा एक टप्पा म्हणजे युग. उत्क्रांती म्हणजे काय? तर मानवी जीवनाच्या वाटचालीतील क्रमाक्रमाने होत गेलेले परिवर्तन म्हणजे एक उत्क्रांती होय. आता क्रांती म्हणजे काय? तर मानवी जीवनाच्या वाटचालीत अचानक आणि आमूलाग्र झालेला बदल म्हणजे क्रांती होय. अर्थनिर्णय म्हणजे काय? गतकालीन घटनेचे वाटचालीचे ती कशी घडली, तिचे विविध पैलू कोणते, तिचा मोठीतार्थ कोणता याविषयीचे पुराव्यांवरून केलेले विश्लेषण म्हणजे आपल्याला अर्थनिर्णय असं म्हणता येऊ शकते. आता आपण या आपल्या एसओसी या पुस्तकातला एसओसी 101 या पुस्तकातला दुसरा पाठ, दुसरा घटक आहे. तो पहिल्या पुस्तकातला दुसरा जो घटक आहे तो आपण पाहूयात की इतिहास लेखाचे प्रकार. तर इतिहास लेखाचे प्रकार हे कशा कशाचे होते, म्हणजे आपल्याला इतिहास लेखन हे कशा होते. आता आपण पाहिलेलं आहे की इतिहासामध्ये ज्या काही नोंदी केल्या जातात किंवा विशिष्ट पद्धतीने जी काही लेख लिहून ठेवले जातात त्याला आपण इतिहास लेख असं म्हणू शकतो. तर इतिहास म्हणजे काय हे निरनिराळ्या प्रकारांनी समजून घेण्याचा किंवा सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एवढंच नव्हे तर त्या प्रकारांनी इतिहास लेखनही झालेले आहे. भूतकाळातल्या घटना, प्रसंग किंवा विचार, प्रेरणा आणि एकूण गतकालीन स्मृतींना जेव्हा काळाचा संदर्भ दिला जातो तेव्हाच त्यातून मानवी जीवनाच्या वाटचाली संदर्भात विशिष्ट अर्थ प्राप्त होतो. इथे काळ म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ एवढाच मर्यादित अर्थ देत नाही, तर काळ म्हणजे कालगणन संकल्पना ही होय. कालक्रमानुसार मांडणी करून इतिहास लेखन करताना कालक्रमानुसार विषयाचे प्रतिपादन केले जाते. इतिहासपूर्व काल आणि ऐतिहासिक काल अशी विभागणी करून त्या कालानुसारी वाटचालीचे प्रतिपादन इतिहासात मोठ्या प्रमाणावरती करतात. कालक्रमानुसार मांडणी ही प्रामुख्याने 3 प्रकारे करतात. पहिली म्हणजे कालखंडानुसार, दुसरी सहस्त्रकानुसार आणि तिसरी म्हणजे शतकानुसार. कालखंडानुसार मांडणी गतकालीन ऐतिहासिक वाटचालीचे महत्वाचे टप्पे लक्षात घेतले जातात. सामूहिक जीवनाच्या टप्प्या अगोदर प्रागैतिहासिक आणि इतिहासपूर्व कालखंडातले विकासाचे टप्पे ध्यानी घेऊन अश्मयुग, ताम्रयुग, लोहयुग अशी मांडणी करून इतिहास हा रेखाटला जातो. म्हणजे जसा जसा जीवनात लोकांच्या बदल घडत झाला तसं जुने जाऊ द्या, मरणा लागणी, जाळणी आणि पुरुणी टाकूया या वृत्तीने माणूस हा झपाटला गेला आणि नव्याचा स्वीकार त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावरती होऊ लागला. म्हणजेच काय तर कालक्रमानुसार मांडणी शतकानुसार पद्धतीला अनन्यसाधारण महत्व आपल्याला मोठ्या प्रमाणावरती दिसून आलेले दिसते. पुढचे आहे आशयानुसार इतिहास लेखन. इतिहास म्हणजे मानवी जीवनाच्या वाटचालीची समग्र गाथा असल्याने गतकालीन वाटचालीत ज्या ज्या असंख्य गोष्टी घडल्या, जे आशय निर्माण झाले, जे विषय आले त्या सर्वांची नोंद घेणे अपरिहार्य ठरते. समग्र जीवनाची वाटचाल रेखताना असंख्य आशय आणि विषय येत असतात. त्यामुळे काय झालेलं आहे, अनेक आशय किंवा विषय येतात ही सापेक्षता देश, काळ आणि लोक याच्या अनुषंगाने असते. त्याच्याप्रमाणे आपण पाहतो की धर्म हा देखील काय आहे, एक महत्वपूर्ण आशय आहे. या आशयाला केंद्रबिंदू मानून धर्माचा इतिहास रेखाटला जात आहे. आपण इथे एक उदाहरण पाहूया की 1857 म्हटल्याबरोबर भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा पहिला सशस्त्र संघर्ष नजरासमोर आपल्याला येतो. त्याचप्रमाणे 1942 म्हटल्याबरोबर असहकारितेची चळवळ किंवा चले जावची चळवळ ध्यानात येते. या आशयावर आधारित आशयावर लिखाण केलेले असते. यालाच आपण आशयानुसार इतिहास लेखन असं म्हणू शकतो. पुढचं आहे पारंपरिक इतिहास लेखन. पारंपरिक इतिहास लेखन म्हणजे काय, तर इतिहास लेखनाची प्राचीनतम परंपरा पाश्चात्य जगातील ग्रीक आणि रोमनांमध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. आशिया खंडातील भारत आणि चीन हे देशही प्राचीन संस्कृतीचा समृद्ध वारसा लाभलेले देश आपल्याला येथे दिसून येतात. या देशातही इतिहास लेखन परंपरा निर्माण झालेली होती. या प्राचीन काळापासून ते आधुनिक युगाच्या आरंभापर्यंतचे इतिहास लेखन झाले त्याला पारंपरिक इतिहास लेखन म्हणून संबोधले जाते. आता इथे आपण इतिहास उदाहरण खातर एखादं बघूया की पारंपरिक इतिहास लेखनात प्रारंभ ग्रीक साम्राज्यातून हेरोडोटस नावाच्या इतिहासकाराने आपल्याला
इथे सुरुवात केलेली दिसून येते. त्यातून तात्पर्य असे सांगता येईल की पारंपरिक इतिहास लेखनाचे सातत्य इसवी सन पूर्वी 6व्या शतकापासून निश्चितपणे रेखाटता येते. या इतिहास लेखावर काव्यात्मकतेचा प्रभाव अधिक मोठ्या प्रमाणावरती दिसून येत आहे. त्याचप्रमाणे इतिहास लेखन तर हा धर्म महत्वपूर्ण घटक मानला गेलेला आहे. म्हणजे इतिहास लेखन करत असताना धर्म हा पूर्वी महत्वाचा किंवा महत्वपूर्ण घटक हा मानला गेला. त्याचप्रमाणे ईश्वर किंवा देव किंवा त्याच्याबरोबर आणखीन असे देवी संकेत किंवा अजून असे काही घटक आहेत, त्यांची भूमिका ही इथे महत्वाची दिसून येते. त्याचप्रमाणे इतिहास लेखनाचा प्रभाव पारंपरिक इतिहास लेखनावर देखील झालेला आहे. त्याचप्रमाणे वस्तुनिष्ठ इतिहास लेखन करण्याचे काही प्रयत्न पाश्चात्य जगात खरे झालेले आहेत, परंतु सातत्य मात्र पारंपरिक इतिहास लेखनामध्येच आपल्याला मोठ्या प्रमाणावरती झालेले दिसून येते. पुढचा घटक आहे सामाजिक व सांस्कृतिक इतिहास लेखन. सन 1453 मध्ये विद्येचे पुनरुज्जीवन घडून आले आणि इसवी सनाच्या 16व्या शतकाच्या प्रारंभी पाश्चात्य जगात प्रबोधनाची चळवळ उभी राहिली. यामुळे पाश्चात्य जग दैववादातून बाहेर आले. प्राचीन आणि विशेषतः मध्ययुगातील पाश्चात्य जगातही साऱ्या विचार विश्वांचा केंद्रबिंदू दैव, देव आणि नशीब हा होता असे आपल्याला दिसून येते. इंग्रजी भाषेमध्ये आपण बघतो की सिव्हिलायझेशन किंवा कल्चर असे दोन शब्द मराठीतल्या संस्कृती या शब्दाला समानार्थी म्हणून वापरले जातात. मानवी जीवनातील भौतिक प्रगती आणि नैतिक वारसा या अर्थाने हे इतिहास इंग्रजीतले दोन शब्द होत. मराठीत मात्र संस्कृती याच एका शब्दात भौतिक प्रगती आणि नैतिकतेचाही समावेश होत असतो. आचार्य दादा धर्माधिकारी यांनी संस्कृतीचे मोठे समर्पक व्याख्या आपल्याला केलेली दिसून येते. त्यांनी काय म्हणलेले आहे की प्रकृती विकृतीच्या अनुषंगाने ही व्याख्या आहे. भूक लागली म्हणजे खाणे ही प्रकृती व प्राणी मात्रांना सारखीच आहे. म्हणजे रानटी अवस्थेतील आदिमानव हा देखील भूक लागला की जेवण करायचा आणि आता कालानुरूप झालेल्या व्यक्ती देखील काय दिसून येतो, भूक लागली की जेवण करताना दिसून येतो. तात्पर्य काय सांगता येईल की जगातल्या निरनिराळ्या संस्कृतीचा आलेख रेखाटणारे ग्रंथ सांस्कृतिक इतिहास ग्रंथाच्या स्वरूपात लिहिले गेलेले आहेत. तर R.C. दत्त यांनी 1897 साली हिस्ट्री ऑफ द सिव्हिलायझेशन इन एन्शंट इंडिया हा ग्रंथ लिहिला आणि भारतीय संस्कृतीकडे त्यांनी लक्ष वेधून घेतलेले आपल्याला दिसून येते. पुढचा भाग आहे साहित्य कला यांचे इतिहास लेखन. तर स्वातंत्र्योत्तर भारतातील अनेक साहित्यकारांनीही इंग्रजी भाषेतून साहित्य निर्मिती केली. तात्पर्य इंग्रजी साहित्याचा इतिहास रेखाटताना भारतीय इंग्रजी साहित्यांनी आपला वेगळा असा ठसा उमटलेला दिसून येतो. इंग्रजी साहित्याचा इतिहास हा त्या दृष्टीनेही रेखाटला गेलेला आहे. आधुनिक भाषातील साहित्यांचे इतिहास लिहिले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये डच, स्पॅनिश, जर्मन, फ्रेंच या भाषांचे व साहित्य अभिव्यक्त्यांचाही इतिहास रेखाटले गेलेले मोठ्या प्रमाणावरती दिसून येते. त्याचप्रमाणे स्थापत्य कला शैलीत विशेषतः मंदिर स्थापत्य कलेत नागर, द्रविड आणि वेसर या कला शैलींचा उल्लेख लक्षणीय आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे गृहस्थापत्य आणि वेसर या कला शैलींचा उल्लेख लक्षणीय ठरतो. त्यात आपल्याला इथे मोठ्या प्रमाणावरती दिसून येतो. त्याचप्रमाणे कलेच्या इतिहासात कलेच्या विकासाबरोबरच निर्माण झालेले हे शैलीचे प्रभाव आपल्याला अभ्यासले जातात. कलेची समीक्षता केली जाते. त्याचप्रमाणे कलेची अभिव्यक्ती ही काही परिणामांवर जोखली जाते. त्यामध्ये तालबद्धता, प्रमाणबद्ध आविष्कार, वास्तवता, गतिमानता अशी काही प्रमाणिके आहेत, ज्यांच्या आधारे कलेची समीक्षा कलेच्या इतिहासात आपल्याला केलेली दिसून येते. अलीकडच्या काळामध्ये आपल्याला असं दिसून येते की नृत्य, नाट्य, संगीत, तमाशा, लोककला याचबरोबर तंतुवाद्य कला यांसारख्या कला आविष्कारांची नोंद करणारे इतिहासही लिहिले गेलेले आहेत. अशा अनेक भारतीय परंपरेत एकूण 64 कलांचा उल्लेख केला गेलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला विणकाम, सुतारकाम, पाककला या देखील गोष्टींचा अंतर्भाव आपल्याला इतिहासामध्ये मोठ्या प्रमाणावरती झालेला दिसून येतो. आता पुढचा घटक आहे विज्ञानाच्या इतिहासाचे लेखन. तर इतिहास लेखनाचे जे निरनिराळे प्रकार आहेत त्यामध्ये विज्ञानाचा इतिहास या इतिहास लेखन प्रकाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
मानवी जीवनाच्या वाटचालीत भौतिक आणि अधिभौतिक क्षेत्रात जे जे चिंतन मनन झाले त्यातून ज्ञान विज्ञान क्षेत्र समृद्ध झाले, तसेच आध्यात्मिक आणि तत्वचिंतनात्मक क्षेत्रातही मोलाची भर पडलेली आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे प्राचीन काळापासून किंबहुना प्रागैतिहासिक काळापासूनच्या वाटचालीत निरनिराळ्या देशातील समाजाने या भौतिक जीवनाविषयी कुतूहल जिज्ञासा दर्शवलेली आपल्याला दिसून येते. 20वे शतक हे तर खरे विज्ञानाचे शतक होते असे म्हणावे लागेल. प्राचीन काळातील वैज्ञानिकांनी भलेही खगोलशास्त्राचा अभ्यास केला असेल, पण आधुनिक वैज्ञानिकांनाही अगदी चंद्रावरती पाऊल नेऊन ठेवलेले आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यामुळे अंतराळात अनेक उपग्रह तरंगले. त्याच्यामुळे काय झालं तर इतिहास हा विज्ञानाच्या अभ्यासासाठी जराच महत्वाचा दस्तावेज ठरतो. तसेच इतिहासाचा मागोवा घेण्यासाठी देखील आपल्याला गतकालीन प्रगतीचा मानक आहे असं आपण म्हणू शकतो. पुढचा आहे लोक इतिहास. तर आतापर्यंत आपण इतिहास लेखनाचे निरनिराळे प्रकार पाहिले. त्यामध्ये कालानुक्रमानुसार आशयानुसार लेखन अशा प्रकारचे असते हेही पाहिले आहे. तर पारंपरिक इतिहास लेखन पद्धतीतही समजून घेतलेली आहे. त्यामध्ये मुळात इतिहास म्हणजे मानवी जीवनाच्या वाटचालीची समग्र गाथा ही एक भूमिका घेऊन मानवी जीवनाच्या वाटचालीचे विविध पैलू अभ्यासण्याचा प्रयत्न हा इतिहासात होत असतो. परंतु लक्षावधी वर्षाची वाटचाल रेखाटताना महत्वाचे टप्पे जे होऊन गेले किंवा महत्वाच्या व्यक्तिरेखा ज्या आहेत त्या आपल्या लक्षात राहतात आणि त्यामुळे आपल्या महत्वाच्या नोंदी हा करून घेत असतो. म्हणजे आपल्या आपण इथं पाहू शकतो की महापुरुषांचे पुतळे उभारले जातात, त्या पुतळ्यांचे अनावरण होते. अध्यक्षांचे प्रमुख पाहुण्यांचे उल्लेखन करणारे शिलालेख पुतळ्याच्या चौथऱ्यावरती कोरले जातात आणि पुतळ्याला मूर्तरूप देणारा खरा शिल्पकार हा सामान्यतः घटक दुर्लक्षित राहत असतो. त्याची तरी नोंद आपण इतिहासामध्ये घेत असतो. आता आपण इथे जे घटक पाहिले त्याच्यामध्ये कालानुक्रमानुसार लेखन पाहिलं. त्यामध्ये कालखंड आहे, सहस्रक आहे आणि शतक आहे. यांना कालखंड पाहून इतिहास लेखन केले जाते. त्यामुळे वांशिक इतिहास म्हणजे काय तर वंश हा आशय केंद्रबिंदू मानून करण्यात येणारे इतिहास लेखन म्हणजे वंशिक इतिहास होय. आणि लोक इतिहास म्हणजे काय तर सामान्य माणूस केंद्रभूत मानून त्यांच्या शोषणाने संघर्षाचे लढ्याचे केलेले चिंतन म्हणजे इतिहास होय. अशा प्रकारे आपल्या आपल्या पुस्तकामधील इतिहास हा घटक आपण आज पूर्ण केलेला आहे. त्याच्यामध्ये एकूण दोन घटक होते. त्या दोन्ही घटकांचा अभ्यास आपण इथे केलेला आहे. त्यामध्ये इतिहासाचा पहिला घटक इतिहास स्वरूप आणि व्याप्ती पाहिले आणि इतिहास लेखनाचे प्रकार पाहिलेले आहे. आता पहिल्या पुस्तकातील दुसरा विभाग राज्यशास्त्र हा आपण पुढच्या लेक्चरला पाहूया. थँक्यू.